हॅलो फ्रेंड्स, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, सगळं कामं वगैरे झालेले आहेत, स्वयंपाक झालेला आहे. फक्त आता राहिलेत कपडे धुवायचे. तर आता मला कपडे धुवून घ्यायचेत आणि नंतर आज काहीतरी खायला करायचे. खायला म्हणजे असंच काहीतरी चिवडा करण्याचा माझा प्लॅन चालला आहे. ह्याचा कशाचा? पोह्याचा चिवडा. तर बघूत आता त्याचं काय होते, कारण मी काल फक्त अर्धा किलोचे पोहे आणलेत, तेवढ्याच करणार आहे. पहिल्यांदा कपडे धुवून घेते आणि मग करते. जेवण पण करायचं राहिले. आणखीन सगळ्याच्या आंघोळ झाल्यात, आईची फक्त आंघोळ नाही झालेली, आईनं आज आंघोळच नाही केलेली. तर कपडे आता धुवून झालेत, वाळायला टाकलेत सगळे. आणि इकडं छोटंसं गुलाबाचं फूल आलेलं आहे, कसलं भारी दिसायलंय. तर आता वाजलेत दुपारचे 12:30 आणि आमच्या घरात काय चाललंय ते तुम्हाला दाखवते. सगळ्यांच्या झोपी चालल्या, सगळ्यांच्या, आईची, आबाची आणि इथं ह्या आमच्या पिल्लूची. उठली ती आता. पिल्लू काय झालंय? उठला तुम्ही? ये उठलं पिल्लू. मंचर कसा आवाज येते ग? उठले मी, उठले, बाहेर काढा मला. मोठमोठे आवाज काढायला होते की गोबडी ही शुमरू लोक. यायचं बाहेर, बाहेर यायचे का तुम्हाला? बाहेर यायचे का तुम्हाला? बाहेर यायचे का मंचराला? कसं कशी दाखवते जीप तू? बघू, दाखव बरं मला. नको नको. काय केलं आबाने तुला? आबाने काय केलं? काय सांगायली मला तू? तर मी आज करणार आहे पोह्यांचा चिवडा. तर इथं मी हे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. ह्याला पहिलं चाळून घेणार आहे. आता टाकलं इकडे तेल. घेतलेले आहेत मक्का पोहे आणि हे पोहे दोन्ही पण आपल्याला तळून घ्यायचे. आता हे मक्का पोहे थोडी भाजून घेऊयात. आता पोहे आणि मक्का पोहे दोन्ही पण भाजून झालेले आहेत. आणि इकडे मी आता सगळं सामान तयार केलेलं आहे. शेंगदाणे घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, चिवडा मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली. हळद थोडीच आहे, कारण मला लक्षातच नव्हतं की हळद संपलेली आहे घरातली म्हणून. हे घेतलेले आहेत जिरे, हा कढीपत्ता आहे आणि हे आहे लाल तिखट. घरात जेवढंही मी तेवढंच टाकणार आहे, बाकी दुसरं काही टाकणार नाही. आणि लसूण राहिला नाही, आणि लसूण एक टाकणार आहे. तर हे आता पोहे तळलेलंच तेल आहे, आपण आता ह्याच्यातच टाकणार आहोत. जिरे, कोथिंबीर नाही, लसूण आणि सगळ्यात पहिला आपण शेंगदाणे भाजणार आहोत ह्याच्यातच. लसूण, एवढे लावून हलवायचं आहे. पहिले टाकूत चिवडा मसाला. हळद माझ्याकडे थोडीच आहे, त्याच्यामुळे एवढीच. लाल तिखट आणि मीठ.
चांगलं आता हलवून घेऊ. तर हे मी आता उतरवून घेतलंय, गॅस पण बंद केलाय. हे सगळं मिश्रण आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत चिवड्यात. आता ह्याला सगळ्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तुला बी मिक्स करायचंय? तू बी मिक्स करू लागणारच मला सांग. पोगडी एक पोगडी पेपरवर टाकायला पाहिजे होतं. पेपरवर आला असता मिक्स करायला. पोहे आहेत पोहे. अर्धा पोहे अर्धा किलो. त्याचा चिवडा केला तो. तिथे कवा धर्मी मोठा विचार आणि तू आला चालू तिची बा तिखट लागलंय त्याला नका देऊ. पाण्यातून जागा चालू तिकडे इकडे टाकणे कोकडे बाहेर काढ बोट. पुढे 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 पिल्लू काय पिल्लू वाजवू नको. तुला कसं कळत नाही. रमजान पंचवीस ही तरी थोडं थोडं खाऊन पाणी पिऊन जाईल सकाळचं. असं करून दिवसातच संपत येईल. मी सांगितलं त्यांना सोबत लागतंय. सोबत नाही सोबत द्यायचा आपलं करून तुला सोबत द्यायचा. तिथं नाश्ता करत तो जी नाश्ता पाहिजे. बाबा कसं असतंय का माही. तुम्हाला बोट बाबा टेस्ट करून सांगा कसला झालाय. बघा आता कसं तर वाटत काय थोडासा नाही दे नंतर नाही घेतलं काय बघायचं काम मसाला हे सगळं आहे. पुढे गाडी टोपलं. तर चिवडा झालाय आता करून आणि आता वाजले 4:45 आणि आता करायचं आता आम्हाला जेवण दुपारची. आबाचं जेवण झालं. इकडं जेवायला आहे गवारीची शेंग, भाकर, चपाती आणि हा चिवडा. तर आता चालू आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर इथं मळलेलं पीठ आणि कुकरमध्ये लावलेलं आहे डाळ. झालेल्या आहेत चपात्या, कुकरमध्ये झालेला आहे भात आणि इकडे झालेलं आहे डाळ. डाळ म्हणजे वरण. आता ह्या दोघांना जेवायला वाढले. डाळ, चपाती, चिवडा. तुम्ही चिवडा खाऊन सांगा कसा झालाय. ओय चिवडा खाऊन सांगा कसा झालाय. पोह्याचा केलाय. कसला झालाय. खरंच लागा ना का. ओके एवढा नाही म्हणजे थोडासा जरा खरट झालाय. तर आता वाजलाय रात्रीचा किती रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आता आमचं जेवण वगैरे झालेले आणि आता आम्ही झोपायला. एवढी झोप येईल की बस काय विचारायचं काम असतं. तर चला मग भेटू आपण उद्या. तोपर्यंत